रेवगाव रोडवर संशयित गोवंश मांसाची वाहतूक उघड, ग्रामस्थांचा संताप, ऑटोची तोडफोड, 150 किलो संशयित गोमांस जप्त केल्याचा दावा, गोरक्षक दलाचे प्रशासनाला कडक कारवाईचे आवाहन। जालना शहरालगतच्या रेवगाव रोडवर संशयित गोमांस वाहतूक प्रकरण उघडकीस आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। ग्रामीण भागातील काही ग्रामस्थांनी एका ऑटो रिक्षाला संशयावरून अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये संशयास्पद गोवंशाचे मांस आढळून आल्याचा दावा करण्यात आला। यानंतर संतप्त ग्रामस्थांनी संबंधित ऑटो रिक्षाची तोडफोड करत घटनेची माहिती तात्काळ गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना दिली। माहिती मिळताच गोरक्षक दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी त्वरित तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली। त्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि ऑटो रिक्षाची पाहणी केली। प्राथमिक तपासात वाहनामध्ये गोवंश जातीचे मांस असल्याचं निष्पन्न झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले। या प्रकरणी घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून अंदाजे 150 किलो गोवंश मांस जप्त करण्यात आले असल्याची माहिती गोरक्षक दलाचे पदाधिकारी राहुल वर्तले यांनी माध्यमांशी बोलताना दिली। तसेच या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। दरम्यान आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राहुल वर्तले यांनी पोलीस प्रशासनाला कडक कारवाई करण्याचे आवाहन केले। जर कुठेही गोवंश किंवा गोमांसाची कत्तल होत असेल तर अशा प्रकारे रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावलं उचलावीत असं ते म्हणाले। तसेच त्यांनी मुस्लिम बांधवांनाही आवाहन करत महाराष्ट्राला गायीला राजमातेचा दर्जा देण्यात आला असून हिंदू धर्मात गाय पूजनीय मानली जाते, त्यामुळे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशांची कत्तल टाळावी, अन्यथा सामाजिक वातावरण आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशाराही देण्यात आला आहे। त्या माहितीच्या आधारावर एक रिक्षा जी गोमातेची कत्तल करून ते मांस ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी नेत आहे अशी माहिती ग्रामीण भागामध्ये मिळालेली होती। त्यानुसार गावकऱ्यांनी ती रिक्षा तिथं अडवली, तिचा पाठलाग करून व तिथं अडवल्यानंतर आम्हाला फोन आला, तर त्या आधारावर आम्ही तालुका पोलीस स्टेशन येथे त्याची माहिती सांगून पोलीस प्रशासनाला ती माहिती कळवली। त्यानंतर तालुका पोलीस स्टेशन येथील कर्मचारी यांनी जाऊन ती रिक्षा ताब्यात घेतली व त्याच्यामध्ये अंदाजे 150 किलोच्या वर गोमांस आहे। पुढील कारवाईसाठी आता ती तालुका पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलेली आहे। माझं एक पूर्ण प्रशासनाला व पुरा आपल्या हिंदू समाजांना असे आव्हान आहे की आता बकरी ईदची पार्श्वभूमी आलेली आहे आणि पोलीस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून येणाऱ्या घटना येणाऱ्या सणामध्ये कुठल्याही प्रकारचं सामाजिक तेढ निर्माण नाही होणार यासाठी पोलीस प्रशासनाने यात पुढाकार घ्यावा व तसेच इतर जे मुस्लिम धर्मीय आहेत त्यांनी जी आमचं आराध्य दैवत आहे गोमाता आहे, ज्याला आम्ही पूजतोय, पूजनीय मानतोय आणि महाराष्ट्रामध्ये गोमातेला राज्यमाताचा दर्जा दिलेला आहे, तर माझं मुस्लिम बांधवांना पण आव्हान आहे की बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारची गोवंशाची कत्तल करू नये, अन्यथा कुठल्याही प्रकारचा सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये आणि पुढे जर काही झाल्यास पोलीस प्रशासनाने याच्यावर खबरदारी घ्यावी। माझं नाव राहुल वर्तले।